नमस्कार. सध्या आहे पुणे महानगरपालिकेच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराज पूल या ठिकाणी. त्या पुलाच्या खालनं पुण्यातली जीवनवाहिनी मुठा नदी वाहते. त्या मुठा नदीच्या पात्रामध्ये सध्या मला एक सीन दिसला की हा एक माणूस ह्या पॉईंटवरून चालत चालत पलीकडे चाललाय. त्याला काय शोध घ्यायचा आहे त्यासाठी चाललाय. कचरा वेचक असेल बहुतेक किंवा नदीमध्ये मासे पकडत असेल तर तो चाललाय, हा विषय नाहीये. तर तो इथून ह्या जे काही इथं राडारोडा किंवा कचरा किंवा अजून जे काही गाळ साठलाय त्याच्यावरून चालत गेला. पुणे महानगरपालिकेच्या अगदी शेजारी असणारा हा नदीपात्र, ह्याच्यातली साफसफाई करायला पुणे महानगरपालिकेला जमत नाहीये. पण पुण्यातल्या नदीकाठावर कोट्यावधी रुपये खर्च करून, कोट्यावधी म्हणजे कोट्यावधी, शेकडो कोटी रुपये खर्च करून नदीकाठ सुशोभीकरण करण्याचे घाट पुणे महानगरपालिका घालत आहे. तर पुणेकरांच्या खिशातले पैसे खर्च करून असे नदीकाठ सुशोभीकरणाचे प्रकल्प राबवले जातात. आणि ज्या गोष्टींची गरज आहे, नदीपात्र स्वच्छतेची, त्या गोष्टींसाठी पुणे महानगरपालिका कुठल्याही प्रकारचा खर्च करताना दिसत नाहीये. आपल्याला समोरच दिसतंय की कशा प्रकारे हे नदीपात्रामध्ये साठलेला गाळ, जलपर्णी किंवा कचरा, किंवा राडारोडा हा तसाच पडलेला आहे. ही 1-2 दिवसामध्ये आलेली घाण नाहीये. ही महिनोन-महिने या ठिकाणी साठलेला राडारोडा कचरा आहे, जो आपल्या महानगरपालिकेने साफ करणं अपेक्षित आहे. कारण पुणे शहराच्या हद्दीमधून वाहणाऱ्या नदीपात्राची जबाबदारी पुणे महानगरपालिकेची आहे, असं जलसंपदा विभागाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या पात्रामध्ये जे काही कचरा आहे, राडारोडा आहे, तो साफ करणं हे पुणे महानगरपालिकेचं काम आहे. त्या कामाकडे दुर्लक्ष करून पुणे महानगरपालिका कोट्यावधी, शेकडो कोटी रुपये नदीकाठ सुशोभीकरणावर खर्च करते. हा जो पाईप इथे दिसतोय, हा पाईपचा फक्त बॉटम जो आहे तो साधारणपणे अर्धा फुटाचा असतो. तो बॉटम फक्त भिजलेला आहे. त्यामुळे 1 फूट देखील या ठिकाणी पाणी नाहीये. ही सफाई करणं अगदी सहज शक्य आहे, पण मानसिकता कुठे? मानसिकता नसल्यामुळे ही सफाई होत नाहीये. पुणे मनपाच्या शेजारी असणारा हा घोरपडे घाट, घोरपडे घाटाच्या समोर ही मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी साठलेली आहे. नदीपात्रामध्ये गाळ साठलेला आहे, वाळू साठलेली आहे, कचरा, राडारोडा जे काही आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे साठलेलं आहे. हे पुणे महानगरपालिकेकडून साफ केलं जात नाहीये. समोर आपण बघू शकतो की एक गोठा आहे. त्या गोठ्याच्या मध्ये असणारे जे जनावरं आहेत, त्या जनावरांना नदीपात्रात जाता यावं त्यासाठी हे रॅम्प बनवलेत. हे रॅम्प काढावेत यासाठी अनेकदा पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला आहे, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाहीये. त्यामुळेच हा घाट आपल्याला जागेवर अजूनही अस्तित्वात दिसतोय. तर पुणे महानगरपालिका नदीची काळजी घेणार आहे का केवळ नदीकाठ सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये बिल्डर लोकांच्या किंवा ठेकेदारांच्या घशात घालणार आहे? पुणे महानगरपालिका थोडी तरी आपल्याला लाज शरम असेल तर या मुठा नदीची साफसफाई आपण करणार का, असा प्रश्न आम्ही पुणेकर नागरिक तुम्हाला विचारत आहोत. लवकर याच्यावर कारवाई व्हावी, कारण आपल्याला त्यासाठीच या ठिकाणी नेमलेलं आहे. धन्यवाद.